नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 11 ऑक्टोबर 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे शनिवारचा आहे. विश्वावसुनाम संवत्सर आहे. सूर्याचा दक्षिणायन चालू आहे. शरद ऋतू आहे. अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षाची पंचमी आहे. नक्षत्र रोहिणी आहे. योग व्यतिपात आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो तैतील आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो गरा आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल पहाटे 6:22 ते 7:49 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 11:49 ते 12:37 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल पहाटे 9:17 ते 10:45 आणि यमगंड काळ दुपारी 1:41 ते 3:09 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय अजिबात घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस वृषभ राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र रवी बरोबर त्रिकोणयोग करेल. आजच्या दिवशी शुक्र आणि शनीचा प्रतियोग सुद्धा होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशीकर राशीफळ का असेल त्या संदर्भाची चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास. मेष राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण. षष्ठातील रवी बरोबर हा चंद्र त्रिकोणीय करे. षष्ठातील शुक्राबरोबर व्ययातला शनी प्रतियोग केला आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी खास करून तुम्हाला काही लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण गुंतवणूक सुद्धा होऊ शकते. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसात आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. दिवस आजचा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातील रवी बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करे. पंचमातील शुक्र आणि लाभातला नेपच्यून हे परस्पर प्रतियोग करणारे दिवस महत्त्वपूर्ण राहील. तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी आजच्या दिवशी अतिशय उत्तम दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ते हातावेगळी करू शकाल. नवीन कामाची सुरुवात तुम्ही आजच्या दिवशी करू शकाल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमधील नातेसंबंध सुधारतील. नवीन रिलेशनशिप करता सुद्धा आजचा दिवस उत्तम राहील. येणार 2 ते 3 दिवसात गर्भवती महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं थोडं गरजेचं आहे. दिवस आजचा मात्र तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या व्यय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातील रवी बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दशमातील शनी आणि चतुर्थातील शुक्र हे परस्पर प्रतियोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी खास करून घरातल्या व्यक्तीबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. घरातील व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात घरातील जे स्त्री वर्ग असतील त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. दिवस आजचा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या लाभ सला चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातील रवी बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. तृतीयातील शुक्र आणि भाग्यातील शनी हे परस्पर प्रतियोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी खास करून काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. मित्रपरिवाराबरोबर भेटीगाठी होतील. त्यांच्याकडे तुम्हाला काही चांगले सल्ले मिळतील. कमिटमेंट प्रॉमिसेस कागदोपत्री व्यवहार याकरता आजचा दिवस उत्तम राहील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये थोडंसं कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात करू नका. दिवस आजचा मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातील रवी बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. द्वितीयातील शुक्र आणि अष्टमातील शनी हे परस्पर प्रतियोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आहे. खास करून आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ मिळू शकते. जे तुमचे कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भाचे महत्त्वपूर्ण काही गोष्टी घडामोडी घडू शकतील की ज्या शुभफलदायी असतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात आर्थिक
गोष्टींवर थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. खर्च किंवा गुंतवणूक ह्यास थोडासा विचारपूर्वक करणं गरजेचं राहील. आजचा दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं प्रमाण आहे. तुमच्याच राशीतील रवी बरोबर हा चंद्र त्रिकोण करणार आहे. तुमच्या राशीतील शुक्र आणि सप्तमातला शनी हे परस्पर प्रतियोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आहे. आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल. फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं तुमची पूर्ण होताना दिसेल. भाग्याची उत्तम साथ तुम्हाला लागेल. काही चांगले इंट्युशनसुद्धा मिळू शकतील. विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदारावर छोट्या मोठ्या कारणामुळे विवाद वगैरे होऊ शकतील. त्या संदर्भात काळजी घ्या. दिवस मात्र आजचा तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास, तुळ रास. तुळ राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. वयातील रवी बरोबर हा चंद्र त्रिकोण करे. षष्ठातील शनी बरोबर हा चंद्र षष्ठातील शनी आणि वयातील शुक्र हे परस्पर प्रतियोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही छोटे मोठे तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतील. मात्र आरोग्याकडे लक्ष द्या. कुठल्याही नवीन कामाची सुरुवात करू नका. प्रलोभनाच्या मागे जाऊ नका. येणार 2 ते 3 दिवसात सुद्धा स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. फसलं जाणं अशा प्रकारचे काय अनुभव येऊ शकतील. त्या संदर्भात सतर्क राहणं गरजेचं राहील. आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या रवी बरोबर हा चंद्र त्रिकोणीय करेल. लाभातला शुक्र आणि पंचमातला शनी हे परस्पर प्रतियोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आहे. जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येते. वैवाहिक जोडीदाराबरोबर बाहेर फिरल्या जाण्याचा योग सुद्धा संभवतो. तुमच्या दोघांमध्ये नातेसंबंध अधिक सदृढ दिसून येतील. येणार 2 ते 3 दिवसात आर्थिक व्यवहारावर थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर ते छोट्या मोठ्या कारणामुळे मतभेद दिसून येतील. त्या संदर्भात काळजी घ्या. त्यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातील रवी बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दशमातील शुक्र आणि चतुर्थातील शनी हे परस्पर प्रतियोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी दिसून येते. याचप्रमाणे कार्यक्षेत्राच्या संदर्भातले काही महत्त्वपूर्ण कामंसुद्धा तुमची मार्गी लागू शकते. येणार 2 ते 3 दिवसात कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ नका की ज्यामुळे तुमच्या करिअरची दिशा बदलेल. या संदर्भात काळजी घ्या. घरातले ज्या मोठ्या व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातील रवी बरोबर हा चंद्र त्रिकोणी करेल. भाग्यातील शुक्र आणि तृतीयातील शनी हे परस्पर प्रतियोग करणार. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी अतिशय चांगल्या प्रकारची दिसून येईल. जी कामं हाती घ्या ती पूर्ण होताना दिसेल. भाग्याची उत्तम साथ लाभेल. नवीन रिलेशनशिपमध्ये तुम्ही इन्व्हॉल्व्ह व्हाल किंवा जर का तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमध्ये नातेसंबंध उत्तम दिसून येतील. येणार 2 ते 3 दिवसात कुठल्याही प्रकारचे निर्णय कुठल्याही क्षेत्राशी संबंधित असले तरी ते घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. दिवस आजचा तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभराशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातील रवी बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. अष्टमातील शुक्र आणि द्वितीयातील शनी हे परस्पर प्रतियोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं तुम्ही आजच्या दिवशी हाती घेऊ शकता. काही छोटे मोठे आर्थिक लाभसुद्धा मिळू शकते. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात आरोग्याकडे लक्ष द्या. प्रलोभनाच्या मागे लागू नका. याचमुळे कुठल्याही प्रकारच्या नवीन कामाची सुरुवात करू नका. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे.
सप्तमातील रवी बरोबर चंद्र त्रिकोणात करे. तुमच्याच राशीतील शनी आणि सप्तमातील शुक्र हे परस्पर प्रतियोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आहे. आजचा दिवस थोडासा घाई गडबडीचा दिसू नये. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. ती कामंसुद्धा पूर्ण होते. तुमच्यातला मूड कॉन्फिडन्स एनर्जी खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर बाहेर फिरला जाण्याचा योगसुद्धा संभवतो. येणार 2 ते 3 दिवसात मात्र वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस आजचा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 11 ऑक्टोबर 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.